गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील वांढरा गट ग्रामपंचायत येथील सार्वजनिक शौचालयाचे काम सुरू असतानाच त्या शौचालयाचे स्लॅब कोसळल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली असून ग्रामपंचायतचे ग्रामसेवकच संबंधित कंत्राटदाराला हाती घेत शासनाचा विकास कामांसाठी आलेला निधी लुटण्याच्या नादात शासनाच्या निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप वांढरा गावातील नागरिक करत आहेत। शासन स्तरावरून विविध योजना राबवून करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो, मात्र या निधीला चुना लावण्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील वांढरा गट ग्रामपंचायत या ठिकाणी समोर आलाय। या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाडी परिसरात शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात आले, पण हे बांधकाम एस्टिमेट नुसार होत नसून बांधकाम सुरू असतानाच स्लॅब कोसळल्यामुळे या बांधकामादरम्यान निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप होत आहे। बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरून शासनाच्या निधीला हरताळ फासण्याचा प्रकार वांढरा गट ग्रामपंचायत या ठिकाणी दिसून आलाय। त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत। विशेषतः हे बांधकाम वांढरा गट ग्रामपंचायतचे ग्रामसेवकच दुसऱ्याच्या नावाने कंत्राट देत स्वतः काम करत असल्याचे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे। या अगोदर देखील करोडो रुपयांच्या बांधकामात ग्रामसेवक यांनी प्रशासनाची दिशाभूल करत संबंधित कंत्राटदाराच्या नावाने पैशांची उचल केल्याचे गावातील नागरिक सांगत आहेत। निकृष्ट झालेल्या शौचालयाच्या बांधकामासोबतच ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या संपूर्ण विकास कामांच्या बांधकामाची चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे। पूर्ण नाव योगेश देशमुख आहे। मी वांढरा ग्रामपंचायत मधला रहिवासी आहे आणि सध्या तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहो। जेव्हा हा बांधकाम सुरू झालेला होता त्यावेळेस आम्हाला माहिती पडली होती की 3 लाखाचा हा शौचालय बांधकाम आहे म्हणून अंगणवाडीला। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस विचारणा केली की हा एवढा निकृष्ट दर्जाची तुम्ही स्लॅब का बरं मारत आहात, तिथं बीम नाही आहे, आडबा काहीच नाही आहे, तर त्यांनी आम्हाला उडवाउडवीचे उत्तर दिले। त्याच्यामुळे मग आम्ही सचिव मॅडमला विचारलं, सरपंच मॅडमला विचारलं, त्यांनी म्हटलं की म्हणे पाहून घेऊ ना म्हणे नंतर म्हणे, पण पाहून घेऊ म्हटल्यानंतर सुद्धा त्या संबंधित जो कोणी कार्यरत असेल इथे ठेकेदार वगैरे त्यांनी का नाही न विचारता स्लॅब टाकून दिली। अचानक काय झालं की ती स्लॅब ही मधातून कोबडी झाली, पूर्ण म्हणजे खाली बसलेली होती। तर त्याच्यामुळे आम्ही मग बीडीओ साहेबाला फोन केलं की आमच्या ग्रामपंचायतमध्ये असं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे, तर याची चौकशी करण्यात यावी जेणेकरून हा काम व्यवस्थितरित्या दर्जेदार कामाला का नाही उपलब्ध व्हावा, जेणेकरून भविष्यात मुलांच्या जीवाशी कोणताही धोका होणार नाही। बस एवढंच आमची मागणी होती आणि काम व्हावा हीच अपेक्षा आहे आमच्या वांढरा ग्रामपंचायतला। त्याच्या बाबतीत असं आहे की ज्या आमच्या ग्रामसेवक मॅडम आहेत फुंडे मॅडम म्हणून, त्या एकतर वीकली म्हणजे हप्त्यामध्ये एकदा किंवा 15 दिवसातून एकदा येतात, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष काहीच राहत नाही आणि जे काही एजन्सीला कामं येतात ग्रामपंचायतच्या छोटे मोठे जे कामं असतात त्या स्वतःच करत असतात। एखादा माणूस रोजंदारीवर ठेवतात आणि ते करतात, पण ज्यावेळेस आम्ही याची विचारणा केली असता त्यांना 2 दिवस ते 3 दिवस लोटून गेल्यानंतर सुद्धा त्या इथं येऊन ह्या कामाला बघितलं नाही त्यांनी। तर त्याच्यामुळे आम्हाला असं निदर्शनास आलं की भ्रष्टाचार ग्रामपंचायतमधूनच होत आहे कुठंतरी, असं आम्हाला वाटतंय। मागणी एवढीच आहे की ग्रामपंचायतमध्ये सर्वात उत्तम आणि दर्जेदार काम व्हावा, जेणेकरून शासनाची जी निधी येते त्या निधीचा प्रॉपर उपयोग व्हायला पाहिजे आमच्या ग्रामपंचायतला, अशी माझी मागणी आहे। दोषीवर ही अपेक्षा आहे की जेणेकरून आजच्या घडीला कोणतीही प्रशासकीय यंत्रणा इथं येऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात यावी। चौकशी केल्यानंतर त्यांनी जर त्यांना काही आरोप प्रत्यारोप आढळले तर अकार्यक्षम ज्या कोणी सचिव वगैरे जे काही आहेत त्यांच्यावर पंचायत समिती स्तरावरून कारवाई व्हायला पाहिजे। माझे नाव प्रवचन मनसारामराव, मुक्काम वांढरा। आपल्या गावीमध्ये हे जे बांधकाम जे होऊन राहिले अंगणवाडी संडास बाथरूमचे, ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले। बरोबर ते म्हणजे ठेकेदार जे आहे ते लक्ष नाही दिलं त्या कामाकडे, आणि ग्रामसेवक मॅडम पण जे आहेत त्या पण तिकडे कोणी बघत नाही, ग्रामपंचायत बॉडी बघत नाही। कसं काय? ग्रामसेवक मॅडम तर इथं येतच नाही ना ग्रामपंचायतला, ते आठवड्यातून एकदा येतात, कधी येतच नाही, 15 दिवसही नाहीत। लोकांना खूप म्हणजे त्या परेशानी होते त्यांना दाखल्याची म्हणा, कोणते डॉक्युमेंट्स जर मागायचे झाले तर हो स्वतःचे त्याचे संगणमत आहे त्यांची, ते ठेकेदार आणि त्यांचे ते दोघं मिळूनच करून राहिले ते काम, ठेकेदार आणि ग्रामसेवक मॅडम। तुमची काय
नाही, आमची मागणी म्हणजे कसं आहे, काम पद्धतशीर व्हायला पाहिजे. कारण लहान लहान मुलं बाळा तिथं जातील, उद्या कमी जास्त घटना झाली तर मग त्याची जबाबदार कोण राहील? आम्हाला काम व्यवस्थितरित्या पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. गावाचं काम आहे, ग्रामपंचायतचं काम आहे आपल्या. दोषीवर जर घटना त्यांच्या काय म्हणता येईल त्याला आपल्याला घडली तर त्यांना तर शिक्षा व्हायलाच पाहिजे ना. मी दुर्योधन दयाराम भोगारे, वांड्र्यामध्ये राहतो. वांड्र्यातला रहिवासी. बांधकामाचं प्रॉब्लेम आहे. आम्ही 26 जानेवारीला गेलो, तिथं ग्रामसभा होती ग्रामपंचायतमध्ये. तर तिथं हा मुद्दा मांडलो. म्हणजे बीम वगैरे न बांधताच सेंटरिंग वगैरे ठोकलेली होती तिथं. तर आम्हाला वाटलं की इथं बीम म्हणजे बांधून व्हायला आणि सेंटरिंग वगैरे ठोकून झाली. म्हणजे आम्हाला वाटलं की चेटी वगैरे फक्त बांधतील. तर त्या मुद्द्यावर आम्ही तिथं उचललो. तर तिथं काही इस्टिमेट वगैरे काही विचारलो. ते इस्टिमेट मग नंतर पाहू, इंजिनियरला विचारू असे वगैरे म्हणले. तरी पण आमच्या मताने आम्ही केलेलो आहोत हे कामं. म्हणजे सरकारी कामं वगैरे सगळं केलो आहोत. आम्ही स्वतः मिस्त्री वगैरे आहोत आणि ठेके वगैरे पण घेत असतो. तर आम्हाला एवढं माहीत आहे की कोणताही इंजिनियर, सरकारी इंजिनियर आणि सरकारी काम भीम टाकल्याशिवाय सला बांधता येत नाही. जे कोणाला आता घरकुला वगैरे पुष्कळसे आल्यात, बहुतेक 50-100 आले आहेत, त्यांना दाखला सुद्धा वेळेवर भेटत नाही. ते तिथं देवरीला सही घ्यायला जातात. माहिती आहे ते माहितीच नव्हतं ना कोणाला. कधी 1 महिन्यात, कधी 15 दिवस, ते माहिती नाही भेटत किंवा येतात काय येतात म्हणून. आणि लेडीज असल्यामुळे कोणी म्हणजे बोलूही नाही शकत जास्त. त्यांना काय तर वाट पाहायची आणखी 15 दिवस, 1 महिना. त्याच्यानंतर एकदमच अर्जंट आहे मग फोन करायचा. आणखी मग देवरीत वगैरे कोणी घेतात सही वगैरे जाऊन कोणी शिका मारून. तर इथं कसं लहान लहान मुलं राहतात आणि ते बिना भीमची वगैरे राहणार ते केव्हा नाही केव्हा जाईलच, सलाप वगैरे पडणारच. आणि कसं विद्यार्थी असल्यामुळे त्यांचं काम हा दर्जेदारपर्यंत पाहिजे. आणि इस्टिमेटच्यानुसार त्यांचा गड्डा, संडास बाथरूमचा गड्डा सुद्धा लहान आहे. तो बहुतेक 5x5चा आहे माझ्या मतानुसार. तो एकदम 3x3 किंवा 2.5 बायचा आहे. प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया.